कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. माझं नाव लता कित्तूर. मी आज तुम्हाला सेकंड लँग्वेज इंग्लिशमधला धडा घेणार आहे. धडा नंबर 7, कलर्स ऑफ सायलेन्स. हा धडा सतीश गुजराल नावाच्या एका फेमस पेंटर, आर्किटेक्ट आणि स्कल्प्टरबद्दल आहे. सतीश गुजराल जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा ते काश्मीरला गेले होते. तिकडे त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला. एक नदी, एक छोटासा ओहोळ क्रॉस करताना एका छोट्याशा पुलावरून, तो पूल जरा तकलुपी होता, त्याच्यावरनं ते पाण्यात पडले आणि त्यातून त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. ते पाय प्लास्टरमध्ये होते त्यांचे बरेच दिवस आणि बरीचशी औषधं घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना कानाचं इन्फेक्शन पण झालं आणि त्यातून त्यांची ऐकायची शक्ती गेली. ही बिकेम डेफ. असं झाल्यानंतर ते फार निराश झाले, डिप्रेस झाले, कारण त्यांना कोण काय बोलतंय ते समजेना. आजूबाजूची मुलं त्यांना अवॉइड करू लागली, त्यांच्याकडे बोलत नाहीशी झाली. आणि शाळेत, ज्या शाळेत ते जात होते त्या शाळेने सांगितलं की तुम्ही ह्या शाळेत त्या मुलाला घालू शकणार नाही, असं त्यांनी वडिलांना सांगितलं. त्यामुळे सतीश गुजराल हे जास्तीच मुडी झाले आणि डिप्रेस्ड झाले. मग त्याच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या वेगळ्या नॉर्मल शाळेत घालायचा प्रयत्न केला, पण कुठचीच शाळा त्यांना घ्यायला तयार नव्हती. आणि त्यांचे वडील त्यांना मूकबधीर शाळेत घालायला पण तयार नव्हते, कारण ते म्हणाले की माझा मुलगा मूक नाही आहे, ही इज नॉट अ म्यूट, ही इज अ व्हेरी इंटेलिजंट बॉय, ही इज ओनली डेफ. म्हणून त्यांनी असं ठरवलं की ते आणि त्यांचा सतीशचा भाऊ इंदर हे दोघं त्यांच्याकडे तासनतास बोलत बसायचे. आणि नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना भरपूर पुस्तकं आणून दिली आणि त्यातून सतीश गुजरालना पुस्तकं वाचायची सवय जडली. आता ही जी पुस्तकं आणली होती ती पुस्तकं जरा मोठ्या माणसांची होती, थोडी ज्यांनी हाल अपेष्टा सहन केल्यात अशा लोकांची होती. त्यामुळे त्यातून सतीश गुजरालना आपली स्वतःची परिस्थिती कशी ह्यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे ह्याच्याबद्दल जाणीव झाली आणि आपण ह्याच्यावर मात केली पाहिजे अशी पण त्यांना जाणीव झाली. एक दिवशी काय झालं, ते असेच बिछाण्यात पडले होते, कारण परत ते आजारी पडले होते. तेवढ्यात त्यांना एक छानसा पक्षी दिसला खिडकीच्या बाहेर बसलेला. तो पक्षी बघून त्यांचं मन एकदम उल्हासित झालं आणि तो पक्षी तिकडे थोडा वेळ बसला आणि उडून गेला. उडून गेल्यावर सतीश लगेच आपली एक वही घेतली सतीशनी आणि त्याच्यावर त्या पक्ष्याचं छान त्यांनी चित्र काढलं, चित्र रेखाटलं. त्यातून त्यांना समजलं की अरे हा तर मला एक नवीन छंद मिळाला आहे, मला स्केच करता येतं. आणि मग त्यांनी एकामागून एक वेगळे वेगळे स्केचेस काढायला सुरुवात केली. पण त्यांच्या वडिलांना हे विशेष पसंत नव्हतं, कारण ते म्हणाले स्केचिंग आणि पेंटिंग करून काय मिळणार आहे तुला, तू जर शिकलास तरच तू उन्नती करू शकशील. तरीसुद्धा काही दिवसांनी सतीश पेंट करत राहिले आणि काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी बघितलं की पेंटिंग ते किती छान करतात. आणि त्याच्यातून त्यांना असं वाटलं की ह्या मुलाला आर्ट शिकवायला पाठवावं. आर्ट म्हणजे कला. असं करून मग त्यांना वडिलांनी भरपूर पेंटिंगचं सामान पण आणून दिलं आणि त्यांना आर्ट स्कूलमध्ये घातलं. आणि त्यातून सतीश गुजराल हे अगदी नामांकित असे आर्टिस्ट झाले, पेंटर झाले आणि आर्किटेक्ट पण झाले. त्यांना पद्मविभूषण ही पदवी मिळालेली आहे. त्यांचे एक्झिबिशन झालेले आहेत, त्यांच्या पेंटिंगचे, स्कल्पचरचे भरपूर एक्झिबिशन झालेले आहेत जगभर. आणि अशा रीतीने त्यांनी दाखवून दिलं की आपल्यावर एखादं जर आपलं व्यंग असेल किंवा आपलं काहीतरी वाईट झालेलं असेल त्याच्यावर आपण इझिली मात करू शकतो. तेव्हा हा आहे धडा. आता जर तुम्ही मॉडेल पेपर बघितला तर त्याच्यात तुमचं असं लक्षात येईल की ह्या धड्यावर तुम्हाला, आता मी जे 2 पेपर्स बघितले त्यात असा एकच प्रश्न आहे, 2 मार्काचा प्रश्न. तो असा आहे, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम गुजराल्स लाईफ. म्हणजे गुजरालच्या जीवनातून आपण काय शिकतो.
आता लक्षात ठेवा, जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर ते उत्तर तुम्ही 3 किंवा 4च वाक्यात दिलं तरी पुष्कळ होतं. त्याच्यापेक्षा जास्त वाक्य लिहू नका. तिकडे लिहिलेलंच असतं इन 2 or 3 सेंटेन्सेस. मग आपण ते उत्तर लिहायला आपण त्या प्रश्नाचाच उपयोग करू शकतो. आता जर असं आहे, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम गुजराल्स लाईफ, तर आपण उत्तर तसंच सुरू करतो. वी लर्न फ्रॉम गुजराल्स लाईफ दॅट वी कॅन इझिली ओव्हरकम आवर unfortunate circumstances, किंवा if there is something wrong with our life we can win over it. Satish Gujral was deaf but he became a very good painter, architect and sculptor. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी मला वाटतं तुम्हाला 1.5 ते 2 मार्क मिळायला काही हरकत नाही. आणखीन एका मॉडेल पेपरमध्ये असा प्रश्न आलेला आहे, हाऊ डिड द बर्ड चेंज सतीश's लाईफ. हा जो प्रश्न आहे हा 3 मार्काचा आहे. म्हणजे त्याचा अर्थ जरा आणखीन थोडा लांब तुम्हाला उत्तर लिहायला पाहिजे त्याच्यावर, एक 6 ते 7 ओळी. मग आता तो पक्षी आला आणि त्यांनी काय केलं, तर आपण कसं लिहिणार, सतीश वॉज. एक लक्षात ठेवा, सोपी भाषा वापरायची, छोटी छोटी वाक्य लिहायची, म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं पडतंय. तेवढं इंग्लिश तुम्हाला येतं. आता तुम्ही जर असं म्हटलं, सतीश वॉज इल, ही वॉज लाईंग इन हिज बेड. One day he saw a beautiful bird on a tree outside the window. He was very happy to see the bird. When the bird flew away, Satish took a notebook and sketched the bird. He had found a new hobby. He was very happy. Then he began to sketch whatever he could find. The bird affected Satish's life in this way. बस एवढं लिहिलं तरी बस आहे. हा जो धडा आहे त्याचे आता ते प्रश्न मी 2 बघितले होते. हा धडा संपलेला आहे, पण त्याला जोडून एक कविता आहे, द ब्लाइंड बॉय. म्हणजे द ब्लाइंड बॉय, तो मुलगा, त्याला आणखीन एक वेगळं अपंगत्व आहे. तर तो जो ब्लाइंड बॉय आहे तो हेच म्हणतो की त्याला पहिली तो म्हणतो की तुम्हाला जे दिसतं ते कसं दिसतं, काय दिसतं हे मला कधी समजतच नाही. तो मी जरी सूर्य बघितला, सूर्याची मला वॉर्मथ म्हणजे काय उष्णता जाणवते, पण सूर्याचा मला उजेड जाणवत नाही. आणि असं जरी असलं तरी सुद्धा मी माझ्या जीवनात सुखी आहे, कारण माझ्याकडे जे आहे त्याच्याबद्दल मला बरं वाटतं. ठीक आहे, अशी कविता आहे. आता त्या कवितेवर बहुत करून तुम्हाला वेगळे प्रश्न येत नाहीत, कारण ही कविता तुम्हाला पाठांतराला आहे. त्यामुळे ती व्यवस्थित पाठ करा. सोपी कविता आहे आणि त्याच्यातल्या 4 ओळी किंवा मला वाटतं 4च ओळी येतात पाठांतराला. ठीक आहे, ह्याच्या बरोबरीने लेसन नंबर 7 आणि कविता नंबर 7 हे संपलेलं आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.